रडतच या रुग्णालयामध्ये दाखल झाले आणि या रुग्णालयाच्या संपूर्ण परिसरामध्ये लोकांचा एक सागर उसळलेला आहे। जनसागर बारामतीकर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि अशी ही सगळी जनता धाय मोकलून रडतीये, कारण असा नेता जो कर्तव्यदक्ष होता, कर्तव्यनिष्ठ होता, हाकेला धावून जाणारा होता आणि अगदी छोटीशी चिठ्ठी जरी दिली तरी ती वाचून काढणार, त्यावर प्रतिक्रिया देणार अशी त्यांची विशेष ओळख होती। केवळ दिलेला कागद जवळ ठेवला किंवा पीएच्या हातात सोपवला ही त्यांची ओळख नव्हती, तर आलेला प्रत्येक चिठोरा सुद्धा ते अगदी भर सभेमध्ये सुद्धा वाचून दाखवायची ही त्यांची खासियत होती। आणि एवढंच नव्हे तर ज्या येणाऱ्या चिठ्ठ्या असतील त्या चिठ्ठ्यांवरती त्यांची स्वतःची एक मार्मिक टिप्पणी सुद्धा ते करत असत। इतकंच नाही तर जे काम होणार असेल ते स्पष्टपणे हे काम होईल हे ते सांगायचे आणि जर होणार नसेल तर हे काम होणार नाही हे देखील ते तितक्या स्पष्टपणे सांगत असत। आणि आता सगळ्याच राजकीय वर्तुळातनं प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। आपण बघतो केंद्रातनं सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। एनडीएनं पवारांना गमावल्यानंतर एक मोठा आमचा सहकारी गमावल्याचं अमित शहा एकीकडे म्हणतात, दुसरीकडे प्रियंका गांधी यांनी सुद्धा सुप्रिया सुळेंशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना सांत्वन त्यांच्याकडे व्यक्त केलं आहे। सोबतच आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे मोठं नुकसान असल्याचं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलेलं आहे। अशी महत्त्वाची बातमी आहे, अजित पवार यांच्या सासूरवाडीमध्ये सुद्धा दुखवटा घोषित करण्यात आलेला आहे। अजित पवारांच्या सासूरवाडीमध्ये म्हणजे तेर या गावामध्ये दुखवटा घोषित करण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवार यांचं जे मूळ गाव आहे त्या तेर या ठिकाणी म्हणजे सासूरवाडीमध्ये दुखवटा घोषित करण्यात आलेला आहे। एकीकडे बारामतीमध्ये सुद्धा दुखवटा आहे, तर गावातील शाळा सुद्धा त्यांनी सोडून दिलेल्या आहेत। गावात शोककळा आणि त्यांचं जे कुटुंब, वहिनी आहेत, मुलं आहेत, त्यांना हा आघात सहन करण्याची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आघात सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी। आज प्रातः बहुत ही आणि हा आघात अर्थातच जो प्रचंड डोंगरा एवढा अशा स्वरूपाचा हा आघात आहे आणि तो आघात सहन करण्याची ताकद या कुटुंबाला मिळावी अशा स्वरूपाची प्रतिक्रिया जी आहे ती इथे राम कदम यांनी दिलेली आहे। आणि एकीकडे संपूर्ण केवळ राजकीय नेत्यांमध्येच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा शोक व्यक्त होतोय, कारण घडलेल्या घटनेनं केवळ बारामतीकर नव्हे तर संपूर्ण किंवा केवळ काटेवाडीतले नागरिक नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रावरतीच एक मोठा अशा स्वरूपाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। या घटनेनं संपूर्ण देशामधनं त्यांना जाणणारे जे महत्त्वाचे नेते आहेत ते हळहळ व्यक्त करतात। जो सुबह 8 बज के अपने ऑफिस में जाकर के मंत्री, डिप्टी चीफ मिनिस्टर होकर के काम करे, ऐसे लोगों की बड़ी कमी हो गई है। अजीत दा उनमें से एक थे, लेकिन दुर्भाग्य से आज जो समाचार आया है वो मेरे लिए बहुत ही शॉकिंग है, हृदय विदारक है। और मैं भगवान से ही प्रार्थना करता हूँ कि उनकी शांति प्रदान करें, उनकी आत्मा को और उनके परिवारजनों को कष्ट सहन करने की शक्ति दे। निश्चित रूप से अजित दादा को मेरे लिए भूलना बड़ा कठिन है और बड़ा कष्टदायक विषय है। मैं हो गया इतना आदर। भगतसिंग कोश्यारी यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सकाळी अगदी 8 वाजताच उठून कामाला जाणारे असे फार कमी नेते असतात आणि त्यातीलच एक अजित पवार होते असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। भगतसिंग कोश्यारी हे माजी राज्यपाल राज्याचे आणि त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। या संपूर्ण घटनेनंतर धक्का बसलेला आहे आणि या धक्क्यातनं सावरणं हे राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांना सुद्धा अवघड आहे। आणि अनिल देशमुख हे सुद्धा अक्षरशः बोलू शकत नव्हते, बोलणं त्यांना कठीण झालेलं होतं आणि धाय मोकलून त्यांनी रडायला सुरुवात केली। समोर पत्रकार त्यांच्या समोर होते, मात्र प्रतिक्रिया देणंही त्यांना शक्य झालं नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलेलं आपण बघतोय, अजित पवार हे जनतेचे नेते होते असं ट्विट त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा तळागाळातील लोकांशी घनिष्ठ संबंध होता। पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आला, मेहनती व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यांचं अकाली निधन अतिशय दुःखदायक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलेलं आहे। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना असं पंतप्रधान मोदी म्हणतात। तर पंतप्रधान यांची सुद्धा ज्या वेळेला महाराष्ट्र दौरे असायचे त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असायचे आणि अतिशय हसत खेळत असा संवाद हा
अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सुद्धा झालेला अनेकदा संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व अशी खरं तर अजित पवार यांची ओळख, आणि दरवेळेला आरेला कार्यच करतील असं नाही, तर जिथे जिथे गरज आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी नेत्यासाठी धावून जाणारे अशी त्यांची ओळख होती. विनोद तावडे यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. तर बारामतीच्या मातीतील एक झंझावात असं ट्विट भाजप नेते विनोद तावडेंनी केले. आज तिथल्या मातीत शांत झाला. निधनाची बातमी महाराष्ट्राला चटका लावून जाणारी आहे. शब्दाला जागणारा लोकनेता आज हरपला. दादा, महाराष्ट्र तुम्हाला विसरणार नाही असं ट्विट विनोद तावडे यांनी केलं. तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यामध्ये आपण बघतोय धनंजय मुंडे हे देखील शोकाकुल झालेले आहेत. वडिलांप्रमाणे एक नातं होतं. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी त्यांना वडिलांप्रमाणेच पाहत होतो आणि त्यांनी माझ्या वडिलांप्रमाणे काळजी घेतली असं म्हणत धाय मोकलून रडताना धनंजय मुंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते देखील बारामतीकडे रवाना झालेले आहेत. मात्र ही बातमी समजताच अनेकांच्या अक्षरशः पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि डोळ्यामध्ये आसवा आहेत. धाय मोकलून नेते रडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी ज्येष्ठ नेते सुद्धा धाय मोकलून रडत आहेत. सध्या त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा दिल्लीवरनं रवाना झालेले आहेत. तर शरद पवार हे मुंबईतनं आता बारामतीत रवाना झालेले आहेत. बारामतीकडे रवाना झाले आहेत. अजित पवारांच्या निधनानं बीड बंद आणि बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. सासरवाडी दुखवटा पाळण्यात येतोय आणि आपण बघतोय आता सगळेच बडे राजकीय नेते बारामतीकडे रवाना झाले आहेत. काही वेळापूर्वी आपण बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सुद्धा प्रतिक्रिया बघितली. त्यांनी सुद्धा आपला सहकारी गमावल्याची भावना व्यक्त केली आणि मी आणि मुख्यमंत्री आता बारामतीकडे रवाना होत असल्याचं त्यांनी म्हटलं. आजचे सगळे दौरे शिंदे आणि फडणवीसांचे रद्द करण्यात आलेले आहेत. सगळ्या सभा रद्द करण्यात आलेल्या आहेत. दुसरीकडे जर आपण बघितलं तर आता सगळं पवार कुटुंबीय जे दिल्लीतलं होतं, विशेषतः सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, ते आता बारामतीकडे रवाना झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. सरोजा हिरे यांचीही आपण बघतोय. आमदार सरोजा हिरे या देखील दुःखात आहेत. डोळ्यातनं आसवं गळतात. ही बातमी ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात केवळ आणि केवळ अश्रू आहेत. कारण अजित पवार यांच्या कामाची पद्धत, त्यांची शिस्त, त्याच पद्धतीनं प्रत्येकाला लावलेली माया, प्रेम आणि त्यातच या सगळ्या नेत्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आमदार म्हणून एकत्रित काम केलेलं आहे आणि त्यामुळे सामान्य कार्यकर्ता तर रडतो आहेच, पण ज्यांनी त्यांच्यासोबत कायम काम केलेलं आहे असे सगळे नेते देखील सध्या शोकसागरात आहेत. सरोजा हिरे यांच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आहे. इथे अनेक पत्रकार दाखल झालेले आहेत. त्या प्रतिक्रिया देण्यासाठी तिथे आहेत. मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि संपूर्ण कुटुंब जे आहे, केवळ राष्ट्रवादी कुटुंब नव्हे तर अनेक महत्त्वाचे नेते, बडे नेते हे या घटनेनं हादरून गेलेले आहेत. या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा खासदार निलेश लंके यांनी केलेली आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं, प्रेम दिलं आणि कायम माझ्याशी प्रेमानं वागत राहिले. अगदी पक्षात फूट जरी पडली तरी सुद्धा या नेत्यांमध्ये आपसी जो जिव्हाळा असतो तो कायम होता. अशाच प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि त्यामुळेच आपण बघतोय राष्ट्रवादीचे सगळे नेते अक्षरशः धाय मोकलून रडत आहेत. संघर्ष नेता अशी त्यांची ओळख होती असं म्हणत रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. महाराष्ट्र सध्या शोकसागरात आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून सगळ्यात जास्त काळ काम केलेला अतिशय चांगला नेता असं म्हणत खासदार रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये आहेत. मात्र ते देखील आता लवकरच बारामतीत पोहोचतील. त्यांना मिळालेलं प्रत्येक पद हे राजकारणासाठी तर वापरलंच त्यांनी, पण कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी, विकासासाठी त्यांनी वापरलं. त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी अनेकदा टी व्ही चॅनलवरती काही दृश्य आम्ही पाहिली. सदैव जरी त्यांच्या बोलण्यात कधी राग आला, चीड आला, तरी पटकन एखादे विनोदी वाक्य टाकून ते संपूर्ण वातावरण हसरं खेळतं ठेवण्याची त्यांची कसब होती. उत्तम वक्ते होते. आज महाराष्ट्र खरोखर दुःखात आहे. महाराष्ट्रावरती कोणतं संकट आलं आहे किंवा महाराष्ट्राचे काय ग्रह फिरले माहीत नाही. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातले अनेक अशी प्रमुख नेतृत्व आपल्यापासून हिरावून गेली काळानं. विलासराव देशमुख गेले,
महाराष्ट्रामध्ये अशी पहिली घटना घडलेली आहे ज्या विमान अपघातामध्ये एखाद्या मोठ्या नेत्याला आपला प्राण गमवावा लागलेला आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती संजय राऊत यांनी दिलेली आहे. मात्र वारंवार आम्ही टीकेचे बाण त्यांच्यावरती सोडत राहिलो, मात्र त्यांनी आमच्यावरती कधी उलटून टीका केलेली नव्हती, हे सुद्धा आवर्जून संजय राऊत यांनी सांगितले.